एक प्रकरण सर्वांना माहिती आहे सध्या. काय झाडी, काय डोंगर, सगळे वक्के. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमारा, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गृहनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाजे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत. आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे कोरोनाच्या काळात 2 वर्षे खंडना झाली. पुन्हा पहिल्याच उत्साहात यावर्षी वारीचा हा उपक्रम सुरू झाला आणि सालाबाद प्रमाणे माझ्याकडे हे सेवा आजच्या कीर्तनाची पूजनीय बंडाभाऊ हजारे यांच्याकडून आली. या संबंधाने उपस्थित आमच्या परिवारातले सगळे, कोणी गैरहजर नाही. परिवार म्हणजे मृदंगाचार्य, त्यांचा आज वाढदिवस आहे. गंभीर महाराज अवचार, 35-40 वर्षापासून माझ्यासोबत रोहिदासजी महाराज जगदाळे गायनाचार्य निळोबा महाराज सूर्यवंशी आणि रोहिदास महाराज मस्के गंगाखेडकर, ठाकरे महाराज, तुकाराम महाराज, उभे असलेले सर्व महाराज, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, बसलेल्यातले सर्व महाराज,
सालाबाद प्रमाणे विनामूल्य सेवा साऊंड सिस्टीमची करणारे आमचे कोपरगाव दीपकजी पवार विनामूल्य. त्यांनाही नमस्कार. 2 वर्षानंतर पुन्हा सर्वांच्या भेटी झाल्याबद्दल एक प्रकरण सर्वांना माहिती आहे सध्या. काय झाडी काय डोंगर सगळे वक्के. ते शहाजी बापू आमदार त्यांचे पुतणे सूरज पाटील. तुम्हालाही नमस्कार. प्रत्येकाला आता वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी सताया वारकरी सताया मजा आहे हा. अल्पावधीत महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आमचा रोहिदास रामायणाचार्य कीर्तनकार त्याचा बाप असल्यामुळे त्याच्या बापालाही नमस्कार. बाप माझा आता जवळजवळ 25 वर्ष झाले. त्याच्या आधी 78 पासून येतोय. पण आमचे कवडे मामा ते शेजारीच आहे. त्यांच्याकडे मी थांबायचो. आणि फुटाणे माऊली आमच्या नागपूरचे इथे उतरायचे. एक 7-8 जणांची जागा होती. लिंबाचे झाडं म्हशी बांधलेल्या. आणि मग त्यांच्या दर्शनाला आलो की मी भाऊचं दर्शन घ्यायचो. मग फुटाणे माऊलीच म्हणायचे आमच्याकडचे ढोक महाराज. मग एकदा प्रवचन ठेवलं माझं. आताही जवळजवळ 100-150 माणसं फुटाणे माऊलीच्या परंपरेतले नागपूरहून इथे मुक्कामालाच आहे. नंतर इथे एक हवालदारचा वाडा मी जिथे राहतो तो विक्रीला निघाला. मग देवाने मला फोन केला इथे वाडा विक्रीला आहे. झाली खरेदी झाली बांधकाम झालं. आमचे भाऊ म्हणले पा महाराज माझा काही त्रास नाही तुम्हाला. आम्ही दोघंच आहो नवरा बायको. जन्मभर माझा त्रास नाही. मी म्हटलं तुम्ही दोघंच आहे पण मला बायकोही नाही. माझाही तुम्हाला त्रास बरं का सूरज पाटील. तेव्हापासून ही परंपरा. एकादशी म्हटलं की सकाळी 10 ते 12 आमच्याकडे भाऊच्या वतीने ही कीर्तनाची सेवा असते. म्हणून त्या निमित्ताने एक आनंद होण्याचं कारण थोडंसं डोळे मिटून प्रत्येकाने चिंतन करा. 2 वर्षाचा काळ इतका वाईट गेला. हो जे पत्रकार ढाकणे साहेब बेडेवरून आले त्यांना नमस्कार. एकुलता एक मुलगा बरं का गंभीर महाराज. दवाखान्यात जाऊन डॉक्टरच्या पाया पडायचा. साहेब
तुमचा नियम आहे ना, डेड बॉडी द्यायची नाही, नका देऊ. फक्त एक प्रार्थना आहे, ज्याने मला जन्म दिलाय, ज्याची इस्टेट खातो, त्या जन्मदात्या बापाचं एकदा तोंड बघू द्या डॉक्टर साहेब. तरी दाखवत नव्हतं. असा काळ गेला. पहा, काही काही घराला अक्षरशः कुलपाय गंभीर महाराज. 3 भाऊ सख्खे, 3 भावजया, त्या तिघात एकच मुलगा आणि त्याचं नुकतंच लग्न झालं. रोहिदास कोरोनाने एका दिवशी 7 जण गेले. गडगंज श्रीमंती. 3 भाऊ 1-1 तासात, 3 भावजया आणि ज्याचं नुकतंच लग्न झालं तो वारसदार. तिघात एकच होता. ती तरुण मुलगी कुंकू पुसून बसली वाड्यात. एक आपले थोर मृदंगाचार्य विठ्ठल महाराज साबळे, एक काळ असा गाजवला त्यांनी अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात गाव. सकाळी मरण पावला, दुपारी बायको, 3 वाजता भावजाई. कुलूप आहे घराला. मी तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी का सांगतो? आनंद या गोष्टीचा आहे की पांडुरंगानं पुन्हा आपल्या भेटी घडवून आणल्या. विठ्ठल बरी बेझाले आजी वैरी, नाही पडिला मृत्यूचे आहारी, वाचून आला येथे वैरी. उरले हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचुनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. महाराज मंडळी ते आमचे इंगळे बाबा गेले कोरोनानेच. दूत महाराज, कैकाडी बाबा, वाणा उत्पाद बाबा, मोठे मोठे दिग्गज गेले. आता आमच्या रोहिदास मस्केनी कौतुक केलं, ज्याचं 35-40 वर्षापासूनचा निळोबा, तुम्हाला माहिती नसेल, वापस आला आहे तो. 3 दिवस शाश्वती नव्हती. बरं, एकाच वेळेला घरातले सगळे ॲडमिट केले. त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, तो. 2 दिवसांनी आई गेली, 2 दिवसात वडील गेले, 2 दिवसात भाऊ गेला. त्याला कळू दिलं नाही. तो नीट झाल्यावर घरी आला. मग आम्ही सांगितलं नाही, त्यालाच कळलं. महाराज काय, ॲडमिट झालो तेव्हा आईच्या वडिलाच्या पाया पडून गेलतो, भावाला भेटून गेलतो. आता आईचं लुगडं लटकून आहे, वडिलाचं धोतर आहे आणि भावाचा पॅन्ट. घराला कुलूप आहे. तो वापस आला. हे पांडुरंगाची कृपा आहे. मी का सांगतो एवढं की आता वाचून आलो, एकमेकाच्या भेटी झाल्या. कोरोनातून काय शिकायचं आपण? जन्मभर एकमेकावर जीवापाड प्रेम करा, बस एवढंच. विठ्ठल मरण प्रत्येकाला आहे, त्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं. आम्ही ज्याला मरण म्हणतो त्याला प्रवासाचा पूर्णविराम म्हटलेला आहे. याचं कारणही आहे, तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत.
केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. हं? आपण इथे वारीच्या निमित्तानं एकत्रित आलो. कशासाठी? गोपाळपूरचा काला झाला म्हणजे आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. नायलनच्या दोरीनं तुम्हाला बांधून ठेवला पंढरपुरात, तरी दोऱ्या तोडून जार घरी. म्हणजे संयोग वियोगासाठी असतो, मिलन हे ताटातुटीसाठी आहे. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. आपण प्रवासी आहोत. आणि एक लक्षात ठेवा, प्रवास वयमानावर नाही दीपकराव, तिकिटावर आहे. जिथे ज्याचं तिकीट संपतं त्या स्टॉपला त्या प्रवाशाला उतरावं लागतं. कधी कधी आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले, उतरावं लागतं. कोणी असू द्या, इथे वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला, वशिल्यानं जगता आलं नाही. कोण? भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे, त्याच्या भाच्याला अभिमन्यूला मरावं लागलं. मग मामा भगवान असून अभिमन्यू मेलाले का? आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य, काही छाती काढण्यात अर्थ आहे का? लेखा येरते पामर जीवती, येरते पामर जीवती, येरते पामर येरते पामर अवतार येरते पामर जीव किती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. घरी गेल्यावर डोकं चालवा, अमृत पिणारे आहे ते, बरं का निळोबार आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे 14 इंद्र मरतात, तर चहा पिणारे किती मरतील? इथे नाही उरो आले अवतार येते पामर जीव किती. कोणी असू द्या, साधू असू द्या, संन्यासी असू द्या, महात्मा असू द्या, एक दिवस ठरलेला आहे. पीर मर गए पैगंबर मर गए मर गए पीर मर गए पैगंबर मर गए मर गए पीर मर गए पैगंबर मर गए हाथी मरोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हाथी मरोगी. तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जमा अजब तराता वे तुझे जाने लड़का वे. यम का अजब तराता
तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जी। तीन लोक पर छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी। मरण प्रत्येकाला आहे, मरण आलं असं म्हणायचं आहे, ते येतच नसतं बरं का दीपकराव, जिथं आहे तिथंच आहे. पण मराठी भाषा आहे मरण आलं मरण आलं मरण. अरे जर तुम्ही बीडवरून आला, काय उस्मानाबादहून, लातूरून, नागपूरहून आले तुम्ही गाड्या करून, नागपूरला गाडी केल्यानंतर 5-50 वारकरी ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम भजन करत नागपूरवरून पंढरपूरला 18 तासांनी गाडी पोहोचली बरं का रोहिदास. मग पंढरपुरात गाडी पोहोचली, आतले म्हणतात एकमेकाला उतरा पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे नागपूरहून गेलं, 18 तास गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं येतच नाही, ते 2030ला आहे, तुमचा जन्म 1950चा आहे, 30-50 कडे येत नाही, हे 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जातं, तरी म्हणायचं असते मरण आलं. ठीक आहे, तोही शब्द बरोबर आहे. काळ आला जवळी ग्रासावया, असं का, याचं कारण आहे, जर तुमचं आयुष्य 75 वर्षाचं असेल आणि सध्या तुमचं 72 चालू असेल बरं का, तर फक्त 3च राहिले, याला म्हणतात काळाला जवळी ग्रासावया, जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावय. आला जवळ आला हा ना. मरण प्रत्येकाला आहे, फरक एवढाच आहे, साधू संत मरताना हसत जातात, समाजाला रडवतात, आमचं त्याच्या उलट आहे. पण लक्षात घ्या, प्रसन्नतेने जातात, तिथे वयाचा विचार नाही, प्रसन्न. याचं कारण आहे, त्यांचं तर आपल्या उलट आहे. आपण म्हणतोय अशा ठिकाणी मरावं, आपल्या नात्या गोत्याचे सगळे असावे, बायको असावी, पोरं नातवंड, म्हातारी, मित्रमंडळी, सगळे गाववाले, म्हणजे मोठी प्रेत यात्रा निघाल. पण संत म्हणतात अशा ठिकाणी मरण यावं, आपलं कोणी नसावं. मरणा भला विदेश का जहा अपना नाही कोय, अशा ठिकाणी मरण आलं पाहिजे जिथे आपलं कोणी नसावं. बेवारस पडलेलं प्रेत कुजल्या जाईल, कोल्हे कुत्रे जीव जंतू त्याला खाईल, मेल्यावर सुद्धा मरणा भला विदेश का जहा अपना नाही कोय, जीव जंतू भोजन करे तो कोटी यज्ञ का फल होय. त्यांचं प्रसन्नतेनं जातात, त्याचं कारण ते प्रवासाचा पूर्णविराम समजतात. तरणा बांड पोऱ्या बरं का निळोबाराय मरून पडला 22 वर्षाचा, आणि सगळे गावचं गाव रडत होतं, पूर्ण गाव, गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण रडत होते. ते भगव्या वेशाचे एक संन्याशी, आणि विचारलं केव जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, हुआ क्या? इकलौता बेटा था, माँ बाप को गुजर गया महाराज, 6 घंटे पहले की बात है. मग एकुलता एक मुलगा मेला तर सगळे गावचं गाव का रडता?
तो घरापुरता नव्हता ना महाराज. मग कोणाच्याही घरी काम असू द्या, पाहुणे येऊ द्या, पाहुण्याच्या आधी हजर असायचं चहा पाणी द्यायला. श्रीमंताचं घर असो की गरिबाचं, वाटे लावेपर्यंत, झोपडपट्टीत सुद्धा आणि वाड्यात सुद्धा. म्हणून गाव रडतं की प्रत्येकाला वाटतं आमचंच लेकरू गेलं. महात्मा म्हणाले मग त्याच्या मरण्यानं एवढं गाव रडतंय तर मायबापाची काय अवस्था. इथं कशाला बाता मारता महाराज, अवस्था पाहना जाऊन. मग ते भगव्या वेशाचे महात्मे आले. विचारलं का रडता. इकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. नहीं महाराज गुजर गया. अरे ऐसा बुरा मत बोलो. आम्ही काय वैरी आहो का हो महाराज, त्याचे मायबाप आहो, आम्ही खोटं कस. अरे ऐसा बुरा मत बोलो. अहो डॉक्टरनी तपासलं महाराज, 6 तास झाले, डेड बॉडी आहे. ऐसा बुरा मत बोलो. क्यों. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. अरे वो था अपने सफर में, आज अपने घर गया. शादी. आपण जिथून आलो तिथे एकदा जायचं आहे. आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. संपला. आपण ज्याला मृत्यू म्हणतोय, संत त्याला प्रवासाचा पूर्णविराम म्हणतात. प्रवास कधी संपतो. बीडचा माणूस पंढरपूरला आला म्हणजे पुन्हा पंढरपुराहून बीडला जातो. आणि मग ज्या सोफा सेटवून बसून आलं होतं, गेलं की सामान ठेवतं बाथरूममध्ये, फ्रेश होतं, त्या सोफा सेटवर बसून बायकोला म्हणतं आण बरं चहा.
कटकट संपली एकदाची. म्हणजे जिथून आलं तिथं पुन्हा गेलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो हे सासर आहे. आपलं माहेर संसाराला सासर म्हटलेलं आहे बरं का निळोबा. जीवाला वधू म्हटलेलं आहे आणि जीवरूपी वधू संसारात नांदायला आलेली आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येऊनी वराडणी बैसल्या कोण तोंड वरा नाही ओळखी, कोण तोंड वरा नाही ओळखी, कोण नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तोंड वरा नाही ओळखी, कोण तोंड वरा नाही ओळखी. येऊनी वराडी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. एकच तास राहिला रे भाऊ. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही वळखी. आणि वळखी जर असती तर असं म्हटलं असतं का, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. कवनाची मज सांगा कोण, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आलिया वराडणी वराडणी, वराड आलिया वराडणी वराडणी. मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आलिया वरडणी वरडणी वराड आलिया वराडीने वराडीने मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. कोण तो नवरा नाही ओळखी. म्हणून प्रश्न आहे, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आलिया वराडणी, कोणते वरमाय, कोण तो वरबाप, कोणते नवरा, कोण तो मंडप वगैरे वगैरे. तुम्हाला पाठ आहे सगळं. हे सासर आहे, सासर आहे. सासर आणि माहेर याच्यामध्ये फरक आहे. जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, त्याला म्हणतात सासर. आणि सोपं आहे. जिथं पप्पा आहे, मम्मी आहे, दीदी आहे, भैया, आता ज्या भाषेत चालू आहे त्याला म्हणतात माहेर. माहेर आलो निजाच्या माहेरा. का माहेरी ती मंडळी असते, बहीण आहे, भाऊ आहे, आई आहे आणि बाप आहे. भाऊ आहे, पुंडलीकराय बंधू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भी बरे चातरी, आहे भी बरे चातरी, आहे भी बरे चातरी. माझी माहे पंढरी, माझे माहे पंढरी आहे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. आई
माई विठ्ठल रखमाई बहीण माझी चंद्रभागा करीतसे पाप भंगा. चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिकराय बंधू आहे, रुक्माई माय आहे आणि पांडुरंग बाप आहे म्हणून माहेर संताचे. माहेर संताचे माहेर संताचे माहेर संता नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. पंढरी ये माझे माहेर साजणी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. बस आलो निजाच्या माहेरा. आणि माहेरा जाताना आनंद होत असतो, सासरी जाता नाही. निळोबा सासरी जाताना रडारड असते रे बाबा. मम्मीच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, बहिणीच्या भावाच्या येते ग आई. बाबा येत. तुम्ही पहा त्यावेळेला जन्मात बाप रडला नाही, दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, पण त्या दिवशी ढसा ढसा रडतो. कधी? लेकीला वाटे लावताना. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. कारण निस्वार्थी प्रेम करणारं पात्र म्हणजे कन्या आहे. मुलाचं प्रेम आहे बापावर ढाकणे साहेब, पण स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही, 5-10 वर्ष त्रास आहे, म्हातारा मेला का तिजोरी आपली आहे. तसं मुलीला विचारा, जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा कर रही महाराज, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा तो भी प्यार करती है. तुम्ही लक्षात घ्या, मुलगी आणि बाप. आता तुला मुलगी नाही रे रोहिदास, त्या रोहिदासला म्हणतो मोठ्या. खुर्द आणि बुद्रुक 2 आहेत, तुला नाही. पण त्यावेळी शहनाईचे स्वर सुरू झाले. 25 वर्षाची मुलगी बासिंग बांधून पहिल्यांदा बापाजवळ, बाप भिंतीजवळ उभा आणि तोंडावून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, आता तब्येतीकडे लक्ष द्या. की ढसा रडतो बाप. कन्यादान सुके जरी करी पिता, शोकांतये अंतरी. का? तिचं निस्वार्थी प्रेम रडवतं बापाला, निस्वार्थी प्रेम. गरिबाची मुलगी असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान मुलगी सहन करत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या सासरी आणि मग अवतार उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे गंभीर महाराज. खाली टाकल्यानंतर मुलं भोवताल बसतात ना, शेवटच्या घटका मोजतो बाप, मुलाकडे पाहतो आणि मग सांगतो, मरतो बाबा रे, तुमचं चांगलं आहे, पण माझी ताई खूप दुःखी आहे रे. तुमच्या गरम स्वभावानं ती बोलली नाही, पण सासरी जाताना अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची, आतून कडी लावायची, म्हणायची बाबा सहन होत नाही मला, आता इकडून गेल्यावर आत्महत्या करते, जमलं तर या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो. बेटा असं काही करू नको, मी जिवंत आहे तोपर्यंत मला असं दुःख देऊ नको. हे बघ, दुःख पाहुणे असतात, मुक्कामाला आलेले नसतात, ते जातात दुःख. फक्त तू घाई करू नको. तू रात्री 12ला सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस ना, नाही, 6 तास वाट बघ. बघा सूर्योदय ठरलेला आहे. तसं तुझे सासरे, तुझी सासू, तुझे पती जरी त्रास देत असेल तरी तुझी मुलं गुणाची आहे. म्हातारपणात तुला आनंदात ठेवतील, माझ्यावर विश्वास ठेव बेटा. अरे माझ्यासाठी जगली रे ती,
कोणीतरी जा माझ्या लेकीला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं. म्हणून सासरी जात असते मुलगी, आईच्या गळ्याला बिलगून रडते, बापाच्या गळ्याला बिलगून रडते, बहिणीला बिलगते, भावाच्या गळ्याला बिलगून रडते. कधी रडारड असते ती सासरी जाताना. मी उलट विचारतो, माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या, अरे पाहत नाही, सुटकेस उचलली का चालली भावाच्या माग. एवढा आनंद होत असतो मुलीला कधी माहेरी जाताना. तसा आनंद होत असतो संताला देह सोडताना. का ते मरण समजत नाही. आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना हो आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता. हो निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती आला, निरपाया संता हाती आला. दुःख माझे ऐकील कानी, सुख दुःख माझे ऐकील कानी, सुख दुःख माझे ऐकील कानी, हो सुख दुःख माझे ऐकील कानी. आम्ही ज्याला मृत्यू समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता.